आंबेडकर 134वा जयंतीनिमित्त आज या परिसरातील ह्या वार्डाचे विद्यमान सन्माननीय सदस्य आनंदा दादा देवमाने सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता कमिटीकडे एक मेंबर म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम पाहत आहेत। खरोखरच त्यांचा परिश्रम, त्यांचा कष्ट आणि चांगली त्यांची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुशोभीकरण करण्यासंदर्भामध्ये सभागृहामध्ये सातत्यानं महापौर असो, आयुक्त असो यांच्याबरोबर संघर्ष करून ज्यांनी या ठिकाणी निधी उपलब्ध केला। मी पुतळा दक्षता कमिटी आणि समाजाच्या वतीनं मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद, शुभेच्छा देऊ इच्छितोय। कारण 1-2 महिने मागं पुढे होईल कामाला, परंतु अत्यंत काम अति सुंदर आणि स्वच्छ पवित्र मनाने या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही जी काम चालू आहे। इथं कच्ची दादा म्हणून आहेत, अत्यंत नाजूक पद्धतीनं काम या ठिकाणी करतायत। वेळ होणार, परंतु जयंती झाल्यानंतर का होईना हा बाबासाहेबांचा पुतळा अखंड महाराष्ट्रामध्ये, अखंड राज्यामध्ये, या पंचस्कृतीमध्ये ही पुतळा सुशोभीकरण करण्याचा नंबर 1 म्हणून या ठिकाणी काम आपल्याला बघायला मिळेल। समाजातल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की कृपया आपण गडबड करू नये किंवा एखादा हुल्लडबाजी करू नये आणि कॉन्ट्रॅक्टदारांना दमवू नये, या उद्देशानं सर्वांना मी समाजाला विनंती करतो। ज्या पद्धतीने 4 वर्षापासून आम्ही परिश्रम जे करतोय, मी आणि आनंदा देवमाने, आणि ह्या पद्धतीचं कामकाज आमच्या संकल्पनातून होणार आहे। सर्वांना जय भीम, जय भारत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण आणि पाठीमागचे मोरल स्ट्रक्चर याचं काम गेली वर्षभर चालू आहे। वर्षभर म्हणजे 2-3 वेळा जरा 2-3 महिने डिले झाला। त्या डिलेच्या कामासंदर्भात आम्ही काही अडचणी होत्या, त्या अडचणी आम्ही दूर केल्या। अशोकराव माझ्याबरोबर कायमच असतात। अशोकरावांनी सुद्धा त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनीसुद्धा ते प्रयत्नामुळंच आपलं हे काम मार्गी लागलं। आणि आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला आहे, त्याच्यात आपण जेवढं होईल तेवढं काम आपण फास्ट करून इथं सुशोभीकरणाचं काम पूर्ण करणार आहे। जर काही राहिलं तर एक कालावधी 1-2-2.5 महिने कालावधी लागेल जे शिडी वगैरे करण्यासाठी। आणि आमचे काहीतरी इथं मागण्या आहेत या अशोकरावांच्या मार्फत आलेल्या, त्यासुद्धा मागण्या मी पूर्ण करणार आहे। थोडक्याच दिवसात अशोकरावांनी मला आता सांगितले की हे सगळं काच हे व्हायला पाहिजे, त्याला आवरण पाहिजे, समोरनं काच आणि वरणंसुद्धा काच। त्यासाठी सुद्धा 100% मी प्रयत्न करेन आणि तो निधी आणायचा प्रयत्न मी 100% करेन।